नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवणार आहे झटपट आणि टेस्टी अशी भेंडीची भाजी। तर चला बघूयात रेसिपी। मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये टाकले अर्धा चमचा मोहरी छान तडतडून घ्यायची आहे। मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये टाकणार आहे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। कढीपत्ता आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे। नंतर आपण टाकणार आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्यात। लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्यामध्ये टाकल्यात। त्या पाकळ्या आपल्याला छान अशा लालसर होईपर्यंत परतायच्या आहेत। कढीपत्ता लसूण छान परतला की आपण त्यामध्ये टाकणार आहे भेंडी। मी ही भेंडी छान धुवून स्वच्छ पुसून चिरून घेतली आहे। अशा प्रकारे तुम्हाला भेंडी चिरून घ्यायची आहे। मी यामध्ये ही भेंडी टाकणार आहे। भेंडी या मिश्रणामध्ये परतून घ्यायची आपल्याला। भेंडी परतली की आपण त्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा लाल तिखट, चवीपुरतं मीठ, भाजून कुटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे आपण त्यामध्ये। मी 3 चमचे शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकलेला आहे। आपल्याला हे मिश्रण आता हलवून घ्यायचंय सगळं। हळूहळू हे आपण सगळं एकत्र करून घ्यायचं। मीडियम फ्लेम वरती आपण हे सगळं एकत्र करणार आहे। अगदीच कमी इन्ग्रेडियंट मध्ये ही भेंडी छान तयार होते। भेंडी छान परतून घ्यायची। आता भेंडीचा चिकटपणा कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यावरती ठेवणार आहे एक झाकण। आता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे। गॅसची स्लो फ्लेम करून आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून ही भेंडी शिजवून द्यायची आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून घेऊ। बघू शकता तुम्ही किती छान अशी भेंडी शिजलेली आहे। एकदम सुटसुटीत अशी भेंडीची झाली आहे। भेंडी सुटसुटीत झालेली आहे, कसलाही चिकटपणा नाहीये। बघू शकता अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे। एकदम सुटसुटीत आणि मोकळी अशी भेंडी तयार झाली आहे आणि खायला पण एकदम मऊ अशी लागते, करकरीत अजिबात लागत नाही। छान अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली भेंडीची भाजी।